नमस्कार, मी डॉक्टर अभिषेक राणे, लोकाश्रम संस्थापक अध्यक्ष. येत्या 23 तारखेला ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन याचं आयोजन आपण या ठिकाणी अष्टविनायक चौकात केलेलं आहे. तर मी लोकांना आवाहन करेन की जास्तीत जास्त संख्येमध्ये या ठिकाणी या आणि या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हा. साधारण रूपरेषा कशी असणार आहे स्पर्धकांची? किती वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतात त्याबद्दल आपल्या ठाणेकरांना काय? मॅरेथॉन ही सकाळी 7 वाजता सुरू होईल अष्टविनायक चौकातून आणि त्याची सांगताही परत कोपरीचा पूर्ण एक राऊंड घेऊन अष्टविनायक चौकातच समाप्त होईल. आणि त्यामध्ये 4 वयोगट आपण ठेवलेले आहेत. महिला आणि पुरुष ओपन वयोगट आहे, अंडर 18, अंडर 14 आणि अंडर 12. यंदाच तुम्ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे, नेमकं काय कारण आहे? संकल्पना कशी सुचली? त्याच्या मागची एक संकल्पना अशी होती की फिटनेस लोकांचा राहावा चांगला आणि से नो टू ॲडल्ट्रेशन हा मेसेज आम्ही यावेळेला तिथून देतोय. भेसळमुक्त महाराष्ट्र, भेसळमुक्त मुंबई, आपले तुकाराम मुंडे साहेब यांचं जे काही काम चालू आहे चांगल्या पद्धतीने, त्याला एक छोटंसं योगदान म्हणून ही मॅरेथॉन आम्ही आयोजित केलेली आहे. तर सहभागी झालेल्या स्पर्धकांना रोख पारितोषिक कसं असणार आहे त्याविषयी काय माहिती द्या? आपण सहभागी होणाऱ्या लोकांसाठी ऑन स्पॉट कॅश प्राइजेस ठेवलेले आहेत आणि आकर्षक ट्रॉफीज आहेत, गोल्ड मेडल्स आहेत, मोर दॅन 500 गोल्ड मेडल्स आहेत आणि सर्टिफिकेट्स आपण त्यांना देणार आहोत. तर ठाणेकरांनी सहभाग घेण्यासाठी नाव नोंदणी किंवा काही फॉर्म्स असतील तर ते कसं सबमिट करावे त्यासाठी काय सांगा? ज्यांना स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल त्यांनी अष्टविनायक चौकामध्ये लोकाश्रम म्हणून आपलं कार्यालय आहे, तिथे येऊन आपले फॉर्म्स घ्यायचेत आणि त्वरित ते त्यांचं आधार कार्डचं कॉपी त्याला जोडून सबमिट करायचे, म्हणजे आपण त्यांना चेस्ट नंबर्स देता येतील. तर या मॅरेथॉनला कुठल्या प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती असणार आहे का, त्याबद्दल काय म्हणतो? हो, नक्कीच. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे आणि आपल्या ठाण्याच्या महापौर शर्मिलाताई पिंपोळकर आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला येणार आहेत. नक्कीच सर, एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की ठाण्यातल्या स्मार्ट सिटीमध्ये ही स्मार्ट मॅरेथॉन पार पडणार आहे. स्पर्धकांच्या आरोग्याच्या काळजीबाबत आपण कोणकोणत्या सोयी सुविधांचा वापर केला जाणार आहे त्याबद्दल काय माहिती? आपण प्रत्येक 200 मीटरला ॲम्ब्युलन्सची सुविधा ठेवलेली आहे. डॉक्टर्स ऑन बोर्ड आहेत. प्रत्येक पॉईंट्सना प्रत्येक वॉटर पॉईंट ठेवलेले आहेत आपण आणि त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी आपण घेतलेली आहे. यंदाच्या वर्षी तर आपण हे मॅरेथॉन आयोजित केली आहे. पुढलं वर्ष कसं असणार आहे त्याची एखादी रूपरेषा आपल्या मनात आधीच ठरली आहे का? पुढील वर्षात आम्ही याच्यापेक्षा जास्त चांगलं ग्रो करून या मॅरेथॉनला एक वेगळं स्वरूप देऊ, पण ते आम्ही आता गोपनीय ठेवून पुढच्या वर्षी त्याचा उलगडा करू. पण सध्या मला असं वाटतं की एक 2700 ते 3000 मुलांचा आणि मुलींचा सहभाग या मॅरेथॉनमध्ये असेल. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येत ठाणेकरांनी आणि मुंबईकरांनी यात सहभागी व्हावं असं मी त्यांना आवाहन करतो. ठाणेकर हा स्मार्ट आहे आणि स्मार्ट राहील आणि आपण जे डेव्हलपमेंटकडे आपण प्रोग्रेस करतोय त्यामुळे आपण ठाण्याला स्मार्ट सिटीचा दर्जा दिलेला आहे. तसंच ह्या मॅरेथॉनला आपण द ठाणे स्मार्ट सिटी मॅरेथॉन असं नाव देऊन आपण एक टुवर्ड्स प्रोग्रेसिव्हनेसकडे आपण एक पाऊल पुढे टाकत आहोत आणि म्हणून ही आपण मॅरेथॉन आयोजन केली. एक शेवटचा प्रश्न, तुम्हीही या मॅरेथॉनचा आनंद घेणार का, त्याबद्दल काय? नक्कीच, मी स्वतःही या मॅरेथॉनमध्ये पळणार आहे आणि मी त्याचं सुरुवात करून माझ्यासोबत सगळे माझ्यासोबत माझे सहकारी पळतील. ठाणेकरांना मी एवढंच सांगेन की जास्तीत जास्त संख्येत या ठिकाणी या मॅरेथॉनचा आनंद घ्या आणि स्वतः या मॅरेथॉनमध्ये पळा आणि लोकांना एक चांगला संदेश द्या.